आदिवासी मुली आहेत असं नाही आहे. दुर्दैवानं जो बालविवाहाची मुलगी होती ती आदिवासी होती. त्याच्यानंतर एक उमरवीरची मुलगी जी मार्च महिन्याच्या फर्स्ट वीक पासून मिसिंग आहे. परंतु मेजर असल्यामुळे पोलिसांनी फार लक्ष दिलं नाही. घरच्यांना वाटलं की ती तिच्या मित्रासोबत किंवा बॉयफ्रेंड सोबत गेली असावी. 4 दिवसाने लक्षात आलं की बॉयफ्रेंड तिचा गावातच आहे आणि त्या मुलीचा आजही आता पता नाही आहे की ती कुठे आहे, तिचं काही लोकेशन लागत नाही. ती सुद्धा आदिवासी आहे. परंतु 14 एप्रिलला ज्या 2 मिसिंग आहेत त्या 2 शेड्यूल कास्ट आहेत. त्यामुळे हे सर्व समाजाच्या त्याच्यात मुली आहेत, परंतु त्या केवळ आदिवासी आहे असं नाही. त्यामुळं त्या अँगलनं ते जाऊ नये. अन्यथा काय होईल की तपासाची दिशा चुकेल. तपासाची दिशा चुकेल. दुसरं की याच्यामध्ये घटनेचं जे गांभीर्य आहे हे लक्षात घेता पोलिसांनी FIR नोंद करायसाठी, म्हणजे आपल्या मनामध्ये शंका येईल की व्हाय द पोलीस हॅज नॉट रजिस्टर्ड द ऑफेन्स टिल दिस लेट टाइम. ॲज अ बिंग ॲडव्होकेट आय हॅव बेटर आन्सर फॉर दॅट. पोलिसांनी आतापर्यंत गुन्हा का दाखल केला नाही? कारण पोलिसांनी गुन्हा यासाठी दाखल केला नाही कारण आरोपीकडून त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हायचं आहे की हे यांना फंडिंग कोण करत होतं, त्याचे फायनान्शियल स्टेटमेंट आहे. त्यामुळं पोलिसांचा जो फायनान्शियल काम करणारा विंग आहे तो त्याच्यात प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करेल. याच्यामध्ये सायबर आहे, कारण त्या मुलीला जेव्हा मुलीचा मोबाईल चेक केला त्या मुलीच्या मोबाईलमध्ये फार काही सापडलं नाही जी मुलगी ऑडिओ क्लिपमध्ये आहे. परंतु आता जी दुसरी ऑडिओ क्लिप आली आहे ती ऑडिओ क्लिपमध्ये ती मान्य करते आहे की माझ्याकडे सर्व एजंटचे नाव होते, नंबर होते, मुलींचे फोटो होते, परंतु ती वेळोवेळी सर्व डिलीट केले आहे असं ती आता म्हणते आहे. त्यामुळं हा सर्व डाटा रिकव्हर करायला वेळ लागणार आहे. त्याच्यामध्ये तिची आई अटक होणे बाकी आहे, तिला ताब्यात घेणं बाकी आहे. त्यामुळे हे ह्युमन ट्रॅफिकिंग आहे का? याच्यामध्ये एक दुसरा अँगल असा आलेला आहे की अनेक भागामध्ये म्हणजे पर्टिक्युलरली खानदेश, गुजरात, राजस्थानमध्ये मुली मिळत नाही लग्नाला. तर मग ते लोक काय करतात की ज्यांच्या संपर्कातल्या गरिबाच्या मुली असेल, चांगल्या मुली असेल त्यांच्याशी ते लग्न करतात. त्या लोकांना ते काय खर्च वगैरे देतात लग्नाचा वगैरे, असं एक साधारण सर्वीकडे प्रकार आहे. कारण मुलींचं शॉर्टेज आहे खानदेश अलीकडे. तो अँगल पण याच्यामध्ये आलेला आहे की या लोकांना असं लक्षात आलं की या लोकांना मुलींची नवरीची गरज आहे. मग हे काय करत होते की त्या मुलींना लग्न करायला लावायचं अमुक एखाद्या मोठ्या माणसासोबत, पैसेवाल्यासोबत किंवा चांगल्या कुटुंबात, आणि ती मुलीच्या संबंधात खर्च घ्यायचा, काही ज्वेलरी घ्यायची आणि तो विवाह केवळ महिना दीड महिन्यात संपुष्टात यायचा. कुठलं ना कुठलं ॲलिगेशन्स करायचे मुलावर, मुलाकडच्यावर, आणि तो विवाह संपुष्टात आणायचा, डिवोर्स घ्यायचा. मुलांकडचे सुद्धा घाबरून असायचे की आपण अशा पद्धतीने विवाह केला आहे म्हणून, आणि मग या मुलीने आणि या सिंडिकेटने नवीन नवरा शोधायचा. हे एक रॅकेट अशा पद्धतीने काम करायचं पोलीस तपासामध्ये प्रथमदर्शनी निदर्शनात आल्याचं कळलं आहे. आमच्याशी नाही ह्याच वर्षी जिल्हा तुला माहित नाही मग बापरे 1 लाख कितीतरी हजार रुपये सोडून आणलं ना माझ्या काकांना. गाडी घंटे होती तिच्या आई सोडून आणलं होतं. ठीक तिकडं माहिती गाव उज्जैन पण, उज्जैन पण गाव आहे ते, तिकडून तेच म्हटलं होते. माझी मम्मी पोलीस स्टेशन मधून पळून आली माहिती तुझी गोष्ट? हो तुला मात्या माझी मम्मी सापडली होती. तर हे यांनी म्हणते कामी दोघी झाली सोडी काढली. तेव्हा माझ्या मम्मीचा पहिला मोबाईल गायब झाला माहिती तुला, हरवला होता. माझी मम्मी हॅड जमला पहिल्या मम्मी म्हणलं नाही खरं नाही मुली थोडी भरली रडत त्यामुळे माहिती झालं तुला येते ना काय म्हणून मला जमले ते माहिती काही झालं ना काय कसे काम करून जायचे ऐकलं आपण मी चांगल्या सांगतो ना नाही तसं तू मला सांगितलं ना मी तरी माहिती तुझे नाव मला सांगते
आई म्हणतात जाऊ नको करा म्हणलं, हे काम पुढे नाही म्हणलं, सोडून दे म्हणलं, नाही म्हणजे प्रॉडक्ट मारेल म्हणे म्हणे. हो का? मी म्हणलं अहो म्हणलं मम्मीला नाही का गोष्ट बदलली. आई म्हणलं मला स्वप्न पडलं होतं काल म्हणलं का आपल्या गावातले मॅच झालं ना ते तुझ्या मागं आहे बाबा पाहाले. असंच म्हणलं मी ना माझी मी जरी टेन्शन घेऊन या करत असतो नाही तर